नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीतील मनातले चांदणे हा पाठ. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा पाठ मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेला आहे. मधु मंगेश कर्णिक कथाकार व कादंबरीकार. गाव आणि शहर यातील जीवन ते आपल्या कथा कादंबऱ्यातून उत्कटतेने मांडतात. भाकरी आणि पूल, तोरण, तहान, माहीमची खाडी, अबीर गुलाल, माझा गाव, माझा मुलूक इत्यादी त्यांची पुस्तके आहेत. गरीब व्यक्तींना जीवनाला सामोरे जाताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. जिद्द राखून स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे लागते, परंतु त्यातही एक वेगळा आनंद असतो. अशा व्यक्ती ज्यांच्याकडून आपण प्रेरणा मिळाली त्यांच्याबद्दल मात्र आदर कायम ठेवतात. हे बल्लूच्या गोष्टीवरून पाठात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते. रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून उत्तरपत्राची घडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कुठे माहीत असते. आपण जेव्हा गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकते एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण अगदी योगायोगाने त्या दिवशी वृत्तपत्रांची गाडी उशिरा आल्यामुळे रोज आमच्या दाराखालून पेपर सरकवणारा बल्लू आम्हाला भेटला. आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्या दिवशी आम्ही पेपराची वाट पाहत होतो तेवढ्यात बल्लू दारात डोकावला. 10-11 वर्षांची वय, सावळा तजेलदार वर्ण, तरतरीत चेहरा आणि पाणीदार डोळे, चपळ हालचाली. पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली, किंचित घुटमळला आणि म्हणाला, थोडं पाणी मिळेल प्यायला? आम्ही चहा पित होतो. मी विचारलं, चहा पितोस? नको, पाणी द्या. का कुणास ठाऊक, पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला. त्याने आत यावे, पाणी प्यावेच, पण आमच्याबरोबर थोडा चहाही घ्यावा असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले. ते तो घटाघट प्याला. मग त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला आणि म्हणाला, सकाळीच तहान लागली, कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी. धावत का जावं, सावकाश जावं. पेपर उशिरा आले. तुमच्यासारखा साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा म्हणून धावत आलो. झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता. तू शाळेत जातोस? हो, 6वीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये. तुझं नाव काय? बल्लू. छान आहे तुझं नाव, बल्लू. मी त्यांचे नाव 2-3 वेळा तोंडात घोळवले. शाळेत नाव बल्लव, पण बल्लूच छान वाटतं. बल्लू गमतीदार हसला. तेव्हा त्यांचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले. मग बल्लू काकेत पेपरांची तळत होऊन लगबगीने जवळच पडतच निघून गेला. जाताना हसत म्हणाला, जातो, उशीर होईल. नंतर बल्लू सकाळचा दिसला नाही. आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा. एके दिवशी रविवारी तो अवचित उगवला. दुपारी 12चा सुमार होता. दूरदर्शनवर पशुपक्ष्यांवर आधारित चित्रमालिका लागलेली होती व घरातील लहान मोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते. तोच बल्लू येऊन तिथे हजर झाला. सगळ्यांबरोबर तोही ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला. चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारलं, बल्लू तू केव्हा आला? आत्ताच. सगळे प्राणी पाहायला मिळाले, त्यासाठी मुद्दाम मी थांबलो. झालंच तर बिल हातातल्या फाईलीतून आमचे पेपरचे बिल काढून माझ्या हाती तो देत म्हणाला, तुला आता बिल गोळा करायचं काम मिळालं वाटलं. मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो, म्हणजे शेठजीने तुला बढती दिली? बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न असला. त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते. माझं गणित चांगलं आहे, मी हिशोब बिनचूक करतो, म्हणून शेठजींनी हे बिलाचं काम मला दिलं. किती बिल बनवतोस? मी 50 बनवतो. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिल बनवतात. तुला पगार किती मिळतो बल्लू? 100 रुपये. तो एटीने म्हणाला. घरी कोण कोण आहे तुझ्या? आई वडील आणि 2 लहान भावंड. वडील गिरणीत होते, संपात त्यांची नोकरी सुटली. जणू काय मी पुढचे प्रश्न विचारीन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली. आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबातील व एका कुटुंबातला तो बल्लू होता. शाळेत जाऊन अभ्यास करत होता. शिकता शिकता मेहनत करून दरमहा 100 रुपयाचा हातभार घरच्या संसाराला लावत होता. बल्लूने विचारलं, जर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल? का रे? मी विचारलं त्याला.
ही प्राण्यांची मालिका आहे ना, ती मला खूप आवडते. ती पाहण्यासाठी मी येईल. संपली की निघून जाईल. तुझ्या घराशेजारी कोणाचा टीव्ही नाही? आमच्या वस्तीत एक दोघांकडे आहेत, पण ते दार लावून घेतात. माझी आई कामाला जाते. त्या शेटजींकडे तुमच्या टीव्ही सारखाच मोठा रंगीत टीव्ही आहे. तिथे एकदा मी आईबरोबर गेलो तर ती आईला रागे भरले. म्हणाले, मुलकर्णीच्या मुलासाठी आम्ही टीव्ही लावत नाही. बोलता बोलता त्याला गैवरून आले. तो गप्प राहिला. ठीक आहे, तू दर रविवारी येत जा. इथं टीव्ही पाहायला. बल्लूचा चेहरा खुलला. तो आनंदाने उड्या मारतच निघून गेला आणि पुढल्या रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला. त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता. टीव्ही बंद केल्यावर बल्लू जायला निघाला. जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारलं, तुम्ही लेखक आहात ना? बल्लूचा हा प्रश्न मला अनपेक्षित होता. मी त्याला उलट विचारलं, तुला कोणी सांगितलं? तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर. मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच ओळखलं होतं. आम्हाला 5वीला धडा होता तुमच्या मोतीचा. मला बल्लूची अधिकच कौतुक वाटू लागले. मी त्याला माझ्या जवळची गोष्टींची, चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. तो फारच खुश झाला. मला म्हणाला, मला गोष्टी वाचायला खूप आवडतं. त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टीव्ही पाहायला येऊ लागला. अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येई. हल्ली तो सकाळी पेपरचे वाटप करत नव्हता. त्याची हुशारी पाहून शेठजींनी त्याला वृत्तपत्रांच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरांचे विभागावर वाटप करून त्या साऱ्यांचा हिशोब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते. बल्लूच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीचे होते, पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता. जेव्हा त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असत तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे. टीव्हीवर प्रदर्शित होणारी पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला. आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी लिहिलेलं एक पुस्तक तो घेऊन आला आणि म्हणाला, किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना. तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही? मी म्हणालो, प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटतो. तुझंही गाव असेल ना कुठंतरी. कोकणात नसला तरी देशावर, मराठवाड्यात, विदर्भात कुठंतरी तुझ्या आईवडिलांचं खेळ असेलच. तू तिथे गेलास तर तोही मुलग तुला सुंदर वाटेल. आम्हाला गावच नाही, तो उदासपणे म्हणाला. माझे आईवडील खेळ सोडून मुंबईत आले. त्याला खूप वर्षे झाले. माझा जन्म तर इथलाच. डोंगर, नदी, कुरण, झाड, वेली, झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी यापैकी मी काही कधीच पाहिलेलं नाही. मग थोडा वेळ थांबून एकदम तो मला म्हणाला, मला न्याल तुमच्या गावी? तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पाहायचं आहे. मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांद पाहिलं नाही. बल्लू, मी तुला नेईन माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी. तिथं तुला चांदणं पाहता येईल. चांदण्यात मनसोक्त बागडता येईल. खरंच? विश्वास न बसल्यासारखं त्याने मला विचारलं. मी म्हणालो, खरंच. बल्लूच्या डोळ्यात मी त्यावेळी पौर्णिमेचे चांदणे जणू पाहत होतो. त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो. त्या गडबडीत बल्लूला भेटायचे राहून गेले. तोही त्या मुदतीत का कुणास ठाऊक फिरकलेला नाही. बल्लूला दिलेले वचन माझ्याकडून पूर्ण व्हायचा योग नव्हता. त्यानंतर बरेच दिवस लोटले. बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या. नवी जागा, नवा परिसर, नवी कामे, नवी माणसे या चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला. असेच दिवस उलटत होते आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला. विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती. असे नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. निर्णय जाहीर झाला. त्या स्पर्धेतील विजेत्यांच्या बाललेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. मी स्पर्धेचा निर्णय पाहिला. पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार बल्लव कदम आणि त्याच्या लेखाचे शीर्षक होते मला न भेटलेले अंगणातील चांदणे. त्या निबंधावरून मी नजर फिरवली. बल्लवने सुरेख अक्षरात लिहिले होते, माझं एक चिमुकलं स्वप्न आहे. कोकणात किंवा कुठेही, मुंबई बाहेरच्या खेड्यात आपलं एक छोटंसं कौलारू
घरकुल असावं, त्याला टुमदार अंगण असावं, त्या अंगणात रात्री चंद्रांचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं, मी त्याला कडेवर उचलून घ्यावं. बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला. मगापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. गेल्या 3-3.5 वर्षानंतर बल्लू किती वेगळा दिसत होता. अशक्त, उंच आणि हडकुळा. बल्लूला त्याच्या चमकदार प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यामुळेच मी ओळखू शकलो होतो. बल्लूने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले. मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला. त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला, सर, मला तुमचा पत्ता हवा. मी माझ्या पत्त्याचे कार्ड त्याला दिले आणि म्हणालो, भेटायला या पत्त्यावर. आपल्या गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना. पण बल्लू आलाच नाही. त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आले. त्याने आपल्या सुरेख वळणदार अक्षरात लिहिले होते, प्रिय सर, तुम्ही मला वाचनाची गोडी लावलेत, त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली. तुम्ही चांदणं दाखवायला गावी नेणार होता ते मी विसरलो नव्हतो. त्याचीच गोष्ट लिहिली पहिली बक्षीस मिळवलं. खरं तरी सारं तुमच्यामुळे. तुमचे किती आभार मानू. सर, मी 10वीच्या वर्गात आहे, पण मध्ये खूप घडामोडी घडल्या. माझे बाबा वारले, आई खूप आजारी असते, मी रात्र शाळेत शिकतो, दिवसा नोकरी करतो. आई, भावंड यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे. तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणे शक्य नाही, कधीच शक्य नाही.